नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत सरदेवगिरी आयएस अकॅडमीचा संचालक. आज आपली खूप दिवसानंतर भेट होते. साहजिकच हा जो काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे आपला, साहजिकच तो एकच प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे आपला डिजिटल बोर्डचा. आता हा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह लवकर काय होत नाहीये. त्यासाठी मीच थोडंसं कचलो आणि थोडंसं व्हिडिओ बनवण्यासाठी बंद केलं. पण विद्यार्थी मित्रांची इंस्टाग्रामवर असेल किंवा व्हॉट्सअपवर असेल भरपूर मेसेज आले की या गोष्टीचं असं सांगा तसं सांगा, म्हणजे भरपूर प्रश्न त्यांनी विचारले. आणि त्यांना एकाएकाला हे सगळे प्रश्न सांगण्या अगोदर खास करून हे सगळे प्रश्न साहजिकच तलाठीच्या संदर्भात होते. आता हे सगळे जे काही प्रश्न आहेत, आता ते सगळ्यांना एका जणाला सांगण्यापेक्षा आज एक व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना व्यवस्थितरित्या सांगतो. आता एक महत्वाचं म्हणजे काय, जी तलाठी आहे म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी, हे जी काही परीक्षा आहे किंवा हे जे पद आहे, आता हे साहजिकच सगळ्यांनी याचे फॉर्म भरलेले आहेत. आणि जे अगोदर हे सरळ सेवेकडे पद होतं, म्हणजेच TCS किंवा IBPS या दोन कंपन्यांमार्फत या सरळ सेवेच्या परीक्षा चालायच्या. आता हेच ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी किंवा भाऊसाहेब हे पद आता MPSC कडे गेलेलं आहे बघा. आता MPSCच्या गट क म्हणजेच ग्रुप C च्या कंबाईन ग्रुप C मध्ये हे पद आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता जे काही अगोदर सरळ सेवेचा अभ्यास करणारे होते ते आता डायरेक्टली तुम्हाला MPSC वर शिफ्ट करावं लागणार आहे. पण त्या अगोदर मी सल्ला असेल माझा की आता जर तुम्ही तलाठी व्हायचं किंवा खूप मोठी ऍड आहे म्हणून जर त्याच्यात उतरला असाल तर माझ्या मते तुम्ही आता तसं करू नका आत्ताच्या घडीला. जर तुम्ही अगोदर आता 3-4 महिने जर अभ्यास चालू केलेला असेल तर बिनधास्तपणे माझं असं मत आहे की तुम्ही तयारी करायला काही हरकत नाही. पण जर फक्त तलाठी म्हणून मला MPSC द्यायची तर तसं करू नका. मी कधी जर MPSC दिली नसेल तर मग याच्या भानगडीत पडू नका. जे करत असाल तेच चांगलं करा, ठीक आहे. पोलीस भरती करत असाल ती चांगली करा, डिसेंबर-जानेवारी मध्ये ऍड येईनच कशी पण. सरळ सेवा करत असाल तर मग इकडची जर समजा MPSC जर होत असेल तर मग करा, ठीक आहे. पण अदरवाईज फक्त तलाठी म्हणून जास्त जागा आहेत म्हणून इकडे भानगडीत पडू नका. जे करताय तेच व्यवस्थित करा. आता परत विषयावर या, ते म्हणजे ग्राम महसूल अधिकारी किंवा तलाठी किंवा भाऊसाहेब हे नेमकं बनायचं कसं. आता एक MPSCच्या बाबतीमध्ये बघा, आता MPSC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, याच्यामध्ये जे काही कंबाईन ग्रुप B आणि ग्रुप C हे जे काही दोन पेपर आहेत बघा, हे आता वेगवेगळे होतात. म्हणजे साहजिकच ग्रुप B वेगळी आणि ग्रुप C आता जे आपण तलाठीमध्ये पाहतोय. आता ग्रुप C आपल्याला हे पाहतोय, आता समजा ग्रुप C च्याच माध्यमातून आपण हे सगळं पाहूया. आता ग्रुप C नेमकं पास व्हायचंय म्हणजे तलाठी व्हायचंय तर त्यासाठी आपल्याला स्टेजेस किती आहेत किंवा पेपर किती आहेत, एक्झाम्स किती आहेत ते अगोदर समजून घ्या व्यवस्थित. त्यामध्ये पहिली आहे जी आपली प्रिलिम, ठीक आहे, आणि दुसरी आहे म्हणजे आपली मेन्स. म्हणजे ह्या दोनच पेपर, म्हणजे हे समजा साहजिकच तुम्हाला फक्त पास करायचे आहे. आणि दुसरं म्हणजे तुमचं जे काही फायनल मेरिट असेल ते मेन्स वर लागणार आहे बघा, ठीक आहे. आता ही जी काही प्रिलिम असते ती असते 100 क्वेश्चन 100 मार्क्स साठी, 1 तासाचा वेळ त्या 100 क्वेश्चन साठी असतो. ही पास झाल्यानंतर तुम्हाला 2 महिन्यांनीच म्हणजे 25 डिसेंबर 2026 ला ही मेन्स होणार. ही असते 200 क्वेश्चन्स आणि 400 मार्क्स साठी. या 400 मार्क्स पैकी तुम्हाला तुमचा कट ऑफ लागणार आहे बाबांनो, ठीक आहे. आता प्रिलिम आणि मेन्स मी जो अगोदर एक व्हिडिओ बनवला होता बघा, तो म्हणजे कोणता, नवीन मुलांसाठी MPSC ची तयारी कशी करावी म्हणून, तो व्यवस्थित पाहून घ्या. त्यामध्ये मी बुक लिस्ट दिलेली आहे, ती बुक लिस्ट वाचायला तुम्ही काय हरकत नाही. आता एक महत्वाचं म्हणजे काय, प्रिलिम म्हणजे काय, किती विषय, हे जवळजवळ 7 विषय. 7 विषय म्हणजे कोणते, पॉलिटी आहे, पॉलिटीसाठी आपलं कोळंबे सरांचं वाचा किंवा लोकसभा पब्लिकेशनचं आहे नोट्स, ते पण वाचा, काय हरकत नाही. त्यानंतर इकोसाठी म्हणजे इकॉनॉमिक्स जो काय आहे, अर्थशास्त्र जे काय आहे, अर्थशास्त्रासाठी आपल्या कोळंबे सरांचंच आहे किंवा देसले सरांचं वाचलं तर अगदी उत्तम. त्यानंतर तिसरं आहे इतिहासासाठी SS गाठाळ सरांचं किंवा समाधान महाजन सरांचं वाचा. त्यानंतर भूगोलसाठी सौदी सरांचं वाचा किंवा दीपस्तंभ पब्लिकेशनचं वाचा. त्यानंतर सायन्स जे काय आहे, सायन्स हे 9वी 10वी 8वी 9वी 10वी हे जे काही बेसिक किंवा NCERT करून जर भस्के सरांचं जर केलं तर अगदी उत्तमच. जर जमत नसेल तर स्टेट बोर्ड आणि NCERT केले तरी सफिशियंट आहे. त्या 15 पैकी 10 प्लस किंवा 8-10 मार्क कसे येतात. त्यानंतर अजून कोणता राहतो विषय, पॉलिटी, इको, हिस्ट्री, जिओग्राफी झालं, सायन्स झालं, ठीक आहे, पॉलिटी हिस्ट्री झालं.
इकॉनॉमिक्स झालं, जिओग्राफी झालं, सायन्स झालं, त्यानंतर करंट अफेअर, ही पृथ्वी परिक्रमा जी महिन्याची मासिक किती किंवा जी काय आपली सिम्प्लिफाईड आहे ती माहिती, आता ते 6 महिने पण आलेलं आहे बघा, जानेवारी पासून ते जून पर्यंत, ते वाचलं तर ते अगदी उत्तम आहे. राहिलं कोणतं, मराठी आपलं हे सॉरी मॅथ आणि रिझनिंग. मॅथ रिझनिंगसाठी सचिन ढवळे सर एकमेव पर्याय आहे महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, आता भरपूर पर्याय आहेत पण मी प्रेफर त्याच व्यक्तीला करेल. तो माणूस देव माणूस आहे एमपीएससीच्या मुलांसाठी, कारण तुम्हाला त्यांचे लेक्चर हे पूर्ण फ्रीमध्ये यूट्यूबमध्ये पूर्णतः मिळतात बघा. ठीक आहे, त्यांचे 15 लेक्चर आहेत जे त्यांनी गेल्या वर्षी जे कंबाईनच्या पेपर अगोदर घेतले होते, ते 15 लेक्चर जरी गेले तरी सफिशियंट आहे जर तुमचं गणित चांगलं असेल तर. ठीक आहे, हे झालं प्रिलिमचे विषय 7. आता प्रिलिमचे विषय 7 100 पैकी मेरिट लागणार आहे. आता 100 पैकी मेरिट लागणार आहे, कमी लागणार आहे पण खूपच कमी लागणार नाही. जसं 2023 ला 19 मार्कावर लागलं होतं, तसं त्या भ्रमात राहू नका. याचं देखील प्रिलिमचं देखील कट ऑफ लागणार आहे. म्हणजे तुम्ही आता काही मुलं मेन्स मला विचारतात मेन्स करतोय सर, पण याच्यावर लक्ष जरा कमी देऊ नका. म्हणजे मेन्स करायच्या नादात प्रिलिमच तुम्ही पास होऊ नये असं काही भानगड करू नका. ठीक आहे, आता राहिलं कोणतं, मेन्स. आता मेन्स साठी 2 पेपर असतात बघा, म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 असतो तो म्हणजे लँग्वेज, त्यामध्ये 50 मार्क इंग्लिश, 50 मार्क मराठी, असे 100 क्वेश्चन 200 मार्क साठी. जो दुसरा पेपर आहे म्हणजे पेपर 2 असतो जीएस चा. हे 7 विषय जे आहेत ते ऍज इट इज आपल्याला पेपर 2 मध्ये पाहायला मिळतात बघा. त्यामध्ये एक आरटीआय, आरटीएस, आरटीई वगैरे ते ऍड होतात, पण ते काही नाही निग्लिजिबल, ते 5 मार्क साठी असतात, ते ऑलरेडी तुम्हाला ते नंतर करता येतात. ठीक आहे, मग काय पेपर 2 आणि प्रिलिम्स कशी आहे, सेम आहे. त्यासाठी हे जीएस वर भर द्या. आणि हा जो काही मेन्सचा जो आहे ते मराठी आणि इंग्लिश पैकी एक विषय तुम्ही आतापासून सुरू करायला काय हरकत नाही. जो अवघड जातो, मराठी अवघड जात असेल तर मराठी करा, इंग्लिश अवघड जात असेल तर इंग्लिश करा, दोन्ही पैकी एक करा. आणि अशा पद्धतीने ह्या तुम्हाला तलाठी बनण्यासाठी हा मार्ग आहे वागांनो. ठीक आहे, आता दुसरं म्हणजे काय, आता नवीन असाल किंवा जुने असाल, तुम्हाला आता हा जो काही टाइम आहे, ठीक आहे, 1 तासाचा जो काही टाइम आहे तो जरा जड जातो वागांनो. मग त्यासाठी काय करायचंय, पेपर सॉल्व्हिंग करायचंय. ठीक आहे, पेपर सॉल्व्हिंग केलं तर तुम्हाला तो टाइम कंझ्युम होऊ शकतो. त्यानंतर जे काही पीवायक्यू आहेत, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत, जे इथून मागं झालेले जे काही पेपर आहेत ते तुम्ही व्यवस्थित रीड करा. ठीक आहे, सोडवा. आणि पेपर सॉल्व्हिंग जो काही 11-12चा वेळ आहे त्याच वेळेमध्ये तुम्ही ती सवय लावा 1 तासाची. आपण 9 तारखेपासून 9 ऑगस्ट 2026 पासून बीड मध्येच जे काही तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन हे जे काही कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये आपण आयोगाच्या धर्तीवर, म्हणजे जसं आयोग काढताय तशाच पद्धतीने, जसं आयोगचे आपल्या जिल्हा परिषद किंवा कॉलेजेसला जसे नंबर येतात तशाच पद्धतीने आपण ते कॉलेज हायर केलेलं आहे. आणि त्या कॉलेजला आपण आयोगाच्या धर्तीवर, आयोग जसं घेतात सेम टू सेम तशाच पद्धतीने आपण तो आपले टेस्ट पेपर 10 टेस्ट पेपर होतील ते 9 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. त्या दिवसापासून ते आपण व्यवस्थितपणे आयोगाच्या धर्तीवर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याची फीस एकदम माफक दरा जो काही आहे तो ठेवलेला आहे, तो म्हणजे प्रत्येकी पेपर 50 रुपये अशा पद्धतीने तो एकदम कमी ठेवलेला आहे. ठीक आहे, अदरवाईज जर कोणाला खूपच अडचण असेल, हे 50 रुपये देखील देऊ शकत नाहीत असे जर काही मुलं असतील तर मला त्यांनी कॉन्टॅक्ट करा, त्यांच्यासाठी देखील मी सोय करण्यासाठी प्रयत्नशील राहील. आता साहजिकच 50 रुपये देणं म्हणजे काय खूप अशी मोठी गोष्ट नाहीये, साहजिकच. पण जरी अडचण आली तर मला बिनधास्त फोन करा. आता 50 रुपये देखील मला घ्यायचे नव्हते, मला फ्रीज द्यायची होती, पण याचा जो काही सगळा खर्च आहे बघा ना, ऑलरेडी मार्केटिंगसाठी असो किंवा या सगळ्या पेपर वगैरे म्हणजे सगळं मेंटेनन्स वगैरे असो, यामध्ये सगळा मला खर्च भरपूर येतोय. त्यासाठी हे जे काही झेरॉक्स पेपर आहेत त्याच अनुषंगाने मी 50 रुपये तुमच्याकडून घेत आहे बघा. म्हणजे तुमचं माझं फक्त मेंटेनन्स निघावा. माझे सगळे टीम आहेत, त्या टीमला पण मला काही ना काही द्यावं लागेल. कॉलेज आहे, कॉलेजला पण द्यावं लागतं. त्यानंतर जे काही आता सगळ्या गोष्टी सांगण्यात अर्थ नाही, पण 50 रुपयाचा दर हा खूप माफक दर आहे माझ्या मते. तुम्हाला काय अडचण आली तर मला बिनधास्त फोन करा, पण या अगोदर तुम्हाला नाव नोंदणी करणं आवश्यक आहे. मला व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करून 50 रुपयाचं जे काही स्क्रीनशॉट आहे ऑनलाईन पेमेंटचं ते तुम्ही पाठवू शकता. आणि जर तुमच्याकडे कॅश असतील तर कॅश तुम्ही डायरेक्ट पेपरला आलात तरी काही हरकत नाही. ठीक आहे, दुसरं म्हणजे टेस्ट सिरीज मध्ये मास्तराला कसं काउंटर करता येईल याच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला 2 कारणासाठी मी टेस्ट सिरीज घेतोय, ती म्हणजे कोणती, 1 तासाचा टाइम कंझ्युम करण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे ती जी काही भीती आहे
एखाद्या शाळेत कॉलेजमध्ये जाऊन आयोगाचा पेपर देण्याची ती भीती मारण्यासाठी किंवा शांत होण्यासाठी आणि हे टाइम कन्झ्युम होण्यासाठी या 2 कारणासाठी मी ही क्वेश्चन टेस्ट सिरीज सुरू केलेली बघा. आणि सगळे साहजिकच मित्र आणि विद्यार्थी आहेत त्यांच्याच आग्रहास्तव मी सुरू केलेली. कारण दुसरं माहिती तुम्हाला असेल की माझा पण अभ्यास चालू आहे, माझी पण तयारी चालू आहे. आता भरपूर काही जण म्हणतात की या भानगडीत पडूच नको, फक्त अभ्यास कर, पोस्ट मिळव आणि सुखी राहा. ठीक आहे, पण आता वागांनो तुमचं पण बरोबर आहे, तुम्ही पण माझ्या चांगल्या गोष्टीसाठीच बोलतात. पण एक महत्वाचं आहे वागांनो की हे करतोय म्हणजे ही माझी आवडतं गोष्ट आहे वागांनो. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय ते चांगल्याच गोष्टीसाठी म्हणताय, पण माझा अभ्यासही चालू आहे आणि मला ही गोष्ट आवडते म्हणून मी करतोय. ठीक आहे, आता मला जर समजा प्रोफेशन पाहिजे असतं तर मला इन्व्हेस्टर अशा भरमसाठ आहेत वागांनो, भरमसाठ इन्व्हेस्टर आहेत माझ्याकडे बीडमध्ये. ठीक आहे, त्यासाठी मला डिजिटल बोर्ड असेल किंवा सगळ्या फॅसिलिटीज उपलब्ध करून इन्व्हेस्टर आजही कित्येक फोन येतात बीडमध्ये, जे माझ्या ओळखीचे आहेत किंवा चांगले दुसरे क्लासवाले आहेत, भरपूर आहेत माझ्याकडे. पण मी त्यांच्याकडे का जात नाही, त्यांचे इन्व्हेस्ट का करत नाही पैसे? कारण एक महत्वाचं, मग ते पैसे जसे इन्व्हेस्ट करेल त्याच्यात कितीतरी 10 पट ते काढण्यासाठी प्रयत्न करतील. मग साहजिकच ते फसवेगिरीचा पण आलं, फसवेगिरी नाही म्हणता येणार, पण शेवटी मुलांकडून जास्त पैसा उकळायचा आहे. त्यासाठी मी एक आवडतं माझं पॅशन आहे, त्यासाठी एक आवडतं गोष्ट म्हणून करतोय मी. ठीक आहे, माझा अभ्यास चालू आहे, तुम्ही जे काही म्हणताय मला ते. ठीक आहे, अदर जे काही आपलं पॉलिटीचा आपल्या जे काही कंबाईनचं आहे, तलाठी आहे, भाऊसाहेब आहे, याचं आपल्याला काही अडचण तुम्हाला यदा कदाचित आली तर मला बिनधास्त फोन करा. आता कट ऑफच्या बाबतीत मला कुणी फोन वगैरे करू नका. फोन म्हणजे कट ऑफ किती लागले प्रिलिमचा किंवा मेनचा, एवढं सांगेल की प्रिलिमला हलक्यात घेऊ नका, प्रिलिमचा देखील कट ऑफ बऱ्यापैकी लागेल. म्हणजे एवढा पण दरवर्षीचा लागतो त्याच्यापेक्षा तेवढा लागणार नाही, त्यापेक्षा थोडा कमी येईल. आणि जो काही 2023चं जे उदाहरण देतात तेवढा पण कमी लागणार नाही, एवढं सांगेल. मेनचा कट ऑफ हाय जाणार आहे, 100% माझ्याकडून लिहून घ्या. तो जो काही कट ऑफ आहे तो खूप हाय जाईल, एवढं पण नक्की सांगेल. ठीक आहे, ते आपण नंतर तर त्याच्यावर आपण प्रिडिक्शन व्हिडिओ बनवूयाच, पण आता अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे वागांनो. तत्पूर्वी काही अडचण आली मला बिनधास्त फोन करा, व्हॉट्सअप मेसेज करा. तत्पूर्वी आपल्या देवगिरी आयस अकॅडमीचा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक असेल त्याला त्या ठिकाणी देखील मला ॲड व्हा आणि काय अडचण आली तर मला मेसेज करा. तत्पूर्वी थँक्यू.